लाडकी बहीण योजना महायुती सरकार आल्यास 5 वर्ष सुरूच राहणार. जनसन्मान यात्रेदरम्यान अजित पवारांचं आश्वासन. विरोधक फेक नरेटिव्ह पसरवत असल्याचाही आरोप. मुख्यमंत्री शिंदे आज दिल्लीला जाण्याची शक्यता. पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याचीही माहिती. पंतप्रधान मोदी आणि शिंदेंमध्ये कोणती चर्चा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष. राहुल गांधी 20 ऑगस्टला महाराष्ट्र दौऱ्यावर. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व. 16 ऑगस्टला महाविकास आघाडी फोडणार. विधानसभेच्या प्रचाराचा नारळ. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले घेणार राज्यभर सभा. आमदार नितेश राणे यांच्या विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी. मुंबईतील माझगाव कोर्टानं बजावलं वॉरंट. संजय राऊतांकडून नितेश राणेंविरोधात अब्रू नुकसानीचा दावा. पावसात भिजा नाहीतर उन्हात झोपा. मराठ्यांची मतं मिळणार नाहीत. मनोज जरांगेंचा शरद पवार आणि फडणवीस तसंच उद्धव ठाकरेंना इशारा. तर जरांगेंची शांतता रॅली आज सांगलीमध्ये. बांगलादेशमध्ये आज अंतरिम सरकार स्थापन होणार. मोहम्मद युनूस करणार सरकारचं नेतृत्व. हिंसाचारानंतर शेख हसीना यांचं बांगलादेश बाहेर पलायन. रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही. सध्या रेपो रेट 6.50% स्थिर. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीचा बैठकीमध्ये निर्णय. तर फेब्रुवारी 2023 पासून रेपो रेट 6.5% स्थिर. कोल्हापूरचा सुपुत्र ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळे भारतात परतला. पुण्यामध्ये स्वप्नील कुसाळेचं जंगी स्वागत. दगडूशेठ गणपतीचं घेतलं दर्शन. ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरवल्यानंतर विनेश फोगटचा कुस्तीतून निवृत्ती घेण्याचा धक्कादायक निर्णय. देशाचं स्वप्न आणि माझी हिंमत तुटली आहे, मला माफ कर म्हणत केली भावनिक पोस्ट.